नमस्कार बंधू आणि भगिनींनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तुम्ही पाठवू शकता. त्यानंतर व्हिडिओला बेल आयकॉन जे आहे, बेल आयकॉनला दाबल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल. वेळोवेळी तुम्हाला त्याची जे व्हिडिओ येतात त्यांची माहिती लगेच मिळेल तुम्हाला. तर आता सांगायचा मुद्दा असा आहे की जो रिंग रोड होत आहे पुणे शहरामधून, तर हा रिंग रोडच्या बाबतीत वादग्रस्त मुद्दे पण आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. हा रिंग रोड जो होत आहे तो अत्यंत घनदाट वस्तीमधून हा रिंग रोड जात आहे आणि हा रिंग रोड गेल्यानंतर जी लोकांची बेघर होण्याची जी वेळ येणार आहे, तर त्याच्यावर सरकारकडे काय सोल्युशन आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तर ज्या ठिकाणून असा रोड जात असेल तर त्याचे पहिल्यांदा शासनाने या लोकांना चांगल्या प्रकारची घरं द्यावीत आणि त्यांचे पुनर्वसन करावं. परंतु ते टंगळामंगळ करताना दिसत आहे. त्यासाठी पुणे शहरामध्ये ज्या वेगवेगळ्या पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, तर सरकारच्या या निर्णयाविरुद्ध ते दंड थोपटून उभा राहिलेले आहेत. ते म्हणतात की विकास आपल्याला नको आहे असं नाही, परंतु ह्या लोकांचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा. त्यांना सुरक्षेची हमी द्या, तरच तुम्ही त्यांची घरं पाडू शकता. अन्यथा तुम्ही त्यांच्या घराला हात लावू शकत नाही. ज्यावेळी तुम्ही सत्तेवर आला की लोकांच्या घराची एक वीट सुद्धा हलू देऊ शकणार नाही असं म्हणून जेव्हा सत्तेवर आला आणि त्यावेळी नंतर तुम्ही जर असं विश्वासघात करू लागला आणि लोकांची घरं पाडू लागला, तर हे कुठंतरी तुम्ही स्वार्थासाठी करता, राजकारणासाठी करता, हे पुन्हा एकदा सिद्ध व्हायला लागलं. त्याच्यामुळे तुम्ही दिलेला शब्द आहे वारंवार मोडत आहे. तो कुणाचाही असू दे, शेतकऱ्याचा असू दे, कामगारांचा असू दे, बेरोजगारीचा आहे, ते सगळे प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने गाजर दाखवायचं काम करत आहे, हे ह्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं लोकांना बेघर करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या जी कुटुंब आहे त्यांची उद्ध्वस्त करण्यापेक्षा, त्यांची हानी करण्यापेक्षा तुम्ही त्यांचा ठोस निर्णय घ्या आणि हा रिंग रोड तुम्ही पूर्ण करू शकता. त्याच्यामुळं हा रिंग रोड करत असताना सगळ्यांचा विचार करा आणि विचार करून तुम्ही त्याचा लोकांना मोबदला द्या, त्यांचं पुनर्वसन करा, कुटुंबांना उद्ध्वस्त करू नका. अशी मागणीचा रेटा वाढलेला आहे आणि हा मागणीचा रेटा वाढलेला आहे. त्याच्यामुळं सगळीकडं एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शासनाचा जोपर्यंत तोडगा येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीला तुम्हाला योग्य ते कारवाई होऊ शकत नाही. विकास पण झाला पाहिजे, विकासाच्या विरोधात कोण नाही, परंतु विकास होत असताना छोट्यांचा पण निर्णय घेतला पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जागरूकता पसरवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला बेल आयकॉनला दाबा, नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.